नाही हाणला पाहिजे धरून सगळं असा चापटाला पाहिजे चमडीला. मे 25 सकाळचे 7 वाजले होते. आम्ही राजगड ट्रेकसाठी निघालो होतो. हवेत गारवा होता आणि मनात नवा अनुभव घेण्याची उत्सुकता. गरम चहा घेतला आणि बाईक सुरू केल्या. सकाळचं निवांत वातावरण, रस्त्यावर शांतता आणि आमचं टार्गेट होतं वेळेआधी पायथ्याशी पोहोचायचं. प्रवास सुरू झाला. मित्रांसोबत बाईकवरचा प्रवास नेहमीच स्पेशल असतो. हसणं, बोलणं, थोडा मस्तीचा मूड. रस्ता सरळ होता, पण वातावरण मात्र हळूहळू बदलायला लागलं. जवळपास 15-20 मिनिटांनी समोर धुकं दिसायला लागलं. सुरुवातीला हलकं वाटलं, पण नंतर ते अधिक गडद झालं. समोर डोंगर दिसत होता, पण पूर्णपणे धुक्याच्या आच्छादनात. काही क्षण वाटलं की जणू डोंगरच गायब झालाय. धुक्यातून जाताना समोरचं दृश्य अस्पष्ट होतं, पण आम्ही गतीनं थांबवता पुढे जात राहिलो. आपण आता पोहोचलो आहोत मराठ्यांच्या पहिल्या राजधानीत. सर म्हणले की हा गणिताचा क्लास सुरू होणार आहे, पण माझ्या हा इतिहासाचा पहिला धडा सुरू होणार आहे. असं काढतो कसं काय तशीच आहे. पोस्टला भेटलो तिथे आपण प्रवेश शुल्क दिलेला आहे. प्रत्येकी किती प्रत्येकी 5 रुपये ना दादा? प्रत्येकी 5 रुपये. तर 5 रुपये सुट्टे आणावेत. तिथे ऑनलाईनची सुविधा किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कॅश आणाय पाहिजे. हा, आणि आपला हा राजगड सकाळी 8:30 पासून 5 वाजेपर्यंत खुला राहतो सर्व पर्यटकांसाठी. आणि हा टाइमच सर्वात उत्तम आहे. मी काढतो. मी कोसळणार आहे, चिखल बेकार आहे. काय होणार आहे, पडशील. पावसाने वाट पूर्ण भिजवून टाकली होती. माती ओलसर झाली आणि पायवाट घसरती झाली. अशा वाटेवरून चढणं थोडं अवघड होणार हे आम्हाला समजलं होतं. ही वाट अशी आहे की इथे चप्पल किंवा स्लीपर्स घालून अजिबात येऊ नये. काय तुझं काय ह्या मागचा हेतू काय तुझ्या? पडण्यापेक्षा तर तुम्ही ट्रेकवर येताय ना, तर पूर्ण तयारीत या, नाहीतर येऊ नका. रिस्की वातावरण आहे. जरी तुम्हाला ग्रँड मस्ती असेल, नको रे, ग्रँड मस्ती असेल, तर तुम्ही हा ट्रेक करू शकता माझ्यासारखा. मी काय उठलो ना आलो. मित्र असेच असतात. चला मित्र गारव्यासारखे नाही, गारव्यामध्ये वनव्यासारखे असे झाले. काय झालं? लय चिखल आहे. मी स्लीपर आणलेले म्हणून मी बिना चपलीचा चालतो. स्लीपर्स मध्ये चालणं शक्यच नाही. माझा मित्र आदित्य तर चप्पल बाजूला ठेवून नंग्या पायाने चालत होता, कारण वाट घसरत होती आणि चप्पलमुळे तोल जाण्याचा धोका होता. तुम्ही जर इथे येत असाल तर पावसाळ्याचा विचार करून योग्य तयारी करून या. रेनकोट, खायला प्यायला थोडं सामान आणि एक छोटं फर्स्ट एड बॉक्स सोबत असणं खूप गरजेचं आहे. काय सीन आहे. पूर्ण ढगाळ वातावरण, पाऊस. ट्रेक सुरू केल्यानंतर आम्ही मध्ये मध्ये थांबत निसर्गाची जादू अनुभवत होतो. वाटेत इतके सुंदर नजारे होते की थांबावंसं वाटत होतं. आकाशात पांढरे ढग होते, अगदी कापसासारखे, आणि ते डोंगराच्या कडांवर टेकले होते. एका वळणावरून अचानक समोर राजगडाचा बालेकिल्ला दिसला. क्षणभर थांबून फक्त तो डोंगर पाहत राहिलो. मनात एकच विचार, आपण तिथे पोहोचणार आहोत. बालेकिल्ल्यापर्यंतचा रस्ता खूपच अवघड आहे, पण तो पार करताना आपल्याला काय काय झेलावं लागतं हे बघायला आणि अनुभवायला तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. बॉडी थंड झाली तर पुढे वरती जाऊ वाटणार नाही कोणालाच. बॉडीच्या चष्मा भेटणार ना तुला. इथे तर पायऱ्याच नाहीत. इथे पाऊस आला ना इथून जायलाच येणार नाही. इथं आहे ना, इथं पायरी. फोटो काढायचा का? सगळ्यांचे काढा नाही ग्रुप फोटो. पाणी पडेल पडी आता. पाऊस पडायलाच पाहिजे, तेव्हा गार वाटेल. अशा ठिकाणी सगळ्यांच्या धापा निघत आहेत. राजधानी बोल बाबा. अजून तर अर्धा पण नाही आलो वरती आपण. प्रोफेशनल आहे. चढाई
आणि आमची पूर्ण आमचा ग्रुप भेंडाला आहे. त्यांना सुचना काय करायचं आहे. पूर्ण दमून गेले सगळे लोक. हा माणूस तेवढा जो माता जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ते बाबूराव सारखं बोलायला पाहिजे होतं ना. काय जय महाराष्ट्र. हां बोल काय बोल की बाबूराव सर बोल. जय महाराष्ट्र. त्याच्या मागे बॅकग्राऊंडला तो लाव झाल्यानंतर. हां आम्ही सर रात्री 8:30 वाजता रात्री 8:30 वाजता इथं आला होतो वरती. वरती पोहोचलो. म्हणजे अच्छा पोचलो. इथून चालू किती वाजता गेलो होतो काल? 7 वाजता 7:20. आणि तिथे राहून देतात वरती मंदिरात ना? वरती आता गड संवर्धनाचं काम आहे. त्याच्यामुळे जवळजवळ 60 लोक वरती ऑलरेडी होते. अच्छा टेंट वगैरे टाकून तसं काही इश्यू नाही. वरती पाऊस नाही एवढा. पाऊस नाही ना? बाकी ठीक आहे. समजा आता आला तर खूप जोरात आहे ना? वर नाही वरती नाही ढग आहेत आणि रस्ता घसरलाय फक्त. वारं आणि रात्री वारं खूप सुटतं. आता माघारी चाललंय. हा तुम्ही काय नाईटला थांबले होते का? नाईटला थांबलो. आणि ते वगैरे जेवण वगैरे मग तुम्हीच बनवलं? जेवण आम्हीच बनवलं, पण खाली जर तुम्ही ऑर्डर दिली ना, खाली ऑर्डर दिली की ते वरती देतात तुम्हाला. ओके. अच्छा खाली ऑर्डर दिली तर वरती आणून देतात? ती अच्छा त्याचं काय प्राइसिंग वगैरे? ते नाही माहिती. आम्ही ऍक्च्युली खाल्लं खाऊन आलो. आमच्या बरोबर ते वर घेऊन चालले होते हॉटेलवाले. त्यांनी सांगितलं आम्हाला. अच्छा ठीक आहे चालेल. ओके. त्यांना उतरून होते. कसं वाटलं अनुभव काय वरती? आम्ही 5-7 वेळ यायची. अच्छा हो मस्त आहे वरती. तुम्ही पहिल्यांदा येताय का? नाही दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा मी पहिल्यांदा. कधी का राहिला होता का वरती? म्हणजे राहू देतात का? ते कुठे पण करू शकता. असं काही फक्त पाऊस आहे तर सदरेच्या इकडे वगैरे. थँक्यू. महाराज छाता घे भाव. हे टेहाळणीसाठी जे हे ठेवलेत जागा, यातून गडाची टेहाळणी करू शकतो. हे पूर्ण कॅमेरा आहे. या बुरुजाला दोन्ही साईडून आहेत आपल्याला पाहायला मिळतील. आणि खूप लोक राहिले होते काल गडावरती. राहण्याची म्हणजे सोय, ते एक मंदिर आहे त्यामध्ये राहू शकतो. कधी कधी ते बंद केलं जातं गडावरती स्टे करायचं. तर विचारपूस करूनच तुम्ही तुमच्या स्टेचा प्लॅन बनवा. हा आहे मेन गडाचा दरवाजा. आता दरवाजातून चाललोय आपण. हे जे आपल्याला आता आपण पोहोचलोय पाली दरवाजा. गड एकदम उत्कृष्टरित्या साफ ठेवलेला आहे. गडाचं वातावरण शीत आहे. बाकी आमची वाटचाल चालू आहे. हे आमचे ग्रुप मेंबर्स. दिस इज मिस्टर प्रसाद बारसकर. दिस सेंटर वाले अंकित. मैं सौरभ ये सभी का दोस्त. चांगलं पटकन. काही टुरिस्ट मित्रांनो इथून बॉटल फेकतात, आपला कचरा फेकतात. आता टुरिस्ट तिकडे हात टुरिस्टवर कारवाई झाली पाहिजे मित्रांनो. जो काही फाईन वगैरे जो लागला पाहिजे. बरोबर. एवढं सिनेमॅटिक आहे. महाराजांच्या काळात किल्ला आहे. कारवाईवर नाही हाणला पाहिजे धरून सर. असा चापटाला पाहिजे कचरा करू नका मित्रांनो. इथं आल्यानंतर गड किल्ल्यांचं संवर्धन करा. चोप दिला पाहिजे चोप. गड किल्ले हे आपल्या इतिहासाचं प्रतीक आहे. जर त्यांनाच तुम्ही खराब केलं तर कसं होणार आहे? हॅलो मित्रांनो. इथं पाली दरवाजा आणि राणी वसत तलाव. हा आहे राणी वसत तलाव. हा आहे राणी वसत. आता येताना पाण्याची बॉटल घेऊन येताना घाम. इथे आधीपासून प्यायला पाणी नव्हतं, तर त्यासाठी हा तलाव बांधलेला आहे, जेणेकरून पावसाचं जे पाणी येईल ते पिण्यासाठी योग्य राहील. या तलावात पाणी साठवलेलं असतं, जे पावसाळ्यात साठवलं जातं आणि उन्हाळ्यात गरमीच्या टाईममध्ये पाणी हे वापरलं जातं. आणि भरपूर साऱ्या
गडावरती राहणाऱ्या लोकांची व्यवस्था झाली होती आणि आपल्या राजांचं हे दूरदृष्टी होती. हे आता आपले येणारे पर्यटक आमच्यासारखे तुमच्यासारखे येऊन याच्यात पाणी याचे बॉटल आणि कचरा वगैरे टाकून जातात. आता इथं येणाऱ्यांसाठी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही जर वर येत असाल तर स्वतःची एक पिशवी सोबत घेऊन या आणि इथे ॲटलिस्ट बाकी कचरा नाही पण तुमचा कचरा जो असेल तो सोबत घेऊन खाली उतरा. तिकडे माझे मजा येते. घामाचा चष्मा घालतो काय होत नाही यार. असं तर पाहिजे मोबाईल मध्ये वेगळा दिसून राहिला. आता बोला चांगला नाही आला. पूर्ण धुक्यात. असेल ना तिकडं तर मी नाही येणार. कोण बोलतोय? प्रतीक सर. अरे आता नाही जायचं रे. आता म्हणजे आता पाऊस सुरुवातीला आहे ना. पूर कधी येऊ शकतो. जेव्हा रेग्युलर पाऊस होईल ना असा एकदम प्रॉपर मान्सून तेव्हा जाऊ शकतो. मग तेव्हा काय अडचण नाही. आपल्याला आता खतरा माहित नाही ना कुठे. ते पण आहे. आता चाललं विचार ऑगस्टमध्ये हे करायचं. काय करायचं? बालेकिल्ल्याची सैर सर. बालेकिल्ला सर करतोय. अबा बाबा काय जातो ना करे मी. पुढे लय रे बेकार. पाऊस जोरात चालू झालाय. आम्हाला वाटतं आता बालेकिल्ल्यावर जायची आयडिया ड्रॉप केली पाहिजे कारण इथं खूप मला तर खतरा वाटतोय. एवढं मग वरती जायचंय खूप अवघड आहे. याच्यावर शेवाळी सुद्धा आहे आणि रुकिए मेरे को लेट ऑफ आई मत आपण मत निकाल. आम्ही आलो ना. आम्ही आणि जाधव सर हां इथून पण लाईन होती. हां माहिती लाईन होती. ते उन्हाळ्यात असते आपण बाबा बाबा. थांबा थांबा रुकिए आप लास्ट में रुकिए मैं बीच में रहता हूँ. रुको 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 रेलिंग पकड फक्त बाकी काय नको करू. इथं फोटो व्हिडिओ का. थोडं तर दिसत किती घाबरत होता. मी घाबरलो. मी नाही ना तो और ये बालेकिल्ला सर करने के बाद के हालात तो बहुत गंभीर है. मला वाटलं तुम्ही खालीच थांबाल. मी थांबतो पण तो आपला त्याला म्हणलं चला चला धक्का देतो म्हणलं मागं. धक्का देत राजे कसं वाटतंय? तू अर्ध्या रस्त्यातून परत जात होता. हा मी अर्ध्या रस्त्यातून तू परत जाणार होता. तुला वरती येऊन कसं वाटतंय? बोल काहीतरी कसं होता बालेकिल्ल्याचा वाट कशी होती? मस्त. गर्व आहे आपल्या स्वराज्यावर. पूर्ण धुक्याचं वातावरण आहे आता राजगडावर.
आणि पुन्हा तुम्ही बघू शकता वरती येताना वाट लागली खूप, म्हणजे खूपच भीती वाटते वरती येताना बाले किल्ल्यावरती. आणि वरती जर आला तर हे असे दृश्य तुम्हाला अनुभवायला मिळतील. त्यामुळं जर राजगडावर येणार असाल तर बाले किल्ल्याला मिस करू नका. काय आहे हे, किती सुंदर आहे, किती भारी वाटतं इथं. पूर्ण धुक्यामध्ये आहे पूर्ण राजगड. काय पुढची हे पण येत नाहीये, पुढचं काहीच दिसत नाहीये. इथून जर बघा तर पूर्ण काहीच दिसत नाही, काहीच. काय किती सुंदर हे अनुभवायला तुम्हाला राजगडावर यायला लागेल. ते असं मोबाईलमध्ये किंवा फोनमध्ये बघून तुम्हाला त्याचे फिलिंग्स येणार नाही. ते कुंड आहे, नाव कायच याचं नाव तर दिसत नाही आपल्याला. वरती आलोय आपण. सगळीकडे दुःख. सदर होती, त्याच्यात अवशेष आहेत फक्त शिल्लक. आता बालकिल्ल्याच्या एकदम टॉपवरती आलोय. इथंच सगळे राजवाडे वगैरे सगळे इथंच. गडावरचा कारभार इथूनच चालवला जात होता. मला खूप दम लागलाय कारण खडी चढाई आहे पूर्ण उभी. तिथं वरती येताना पण विचार करायला लागतो की जाऊ की नको. मी त्या 2 वेळा माघारी फिरलो होतो, पण पुन्हा कसं बसं वरती आलंय. तर पूर्ण धोक्यानं वेढलाय गड. वा, काय फिलिंग येते. इकडं राजवाड्याचे अवशेष आहेत, हे सगळे राजवाड्याचे अवशेष. राजवाड्याचे अवशेष आहेत, हे पण राजवाड्याचेच अवशेष आहेत. इथून पब्लिक बसलं इथं. अरे ऍक्च्युली खूप किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. हे अनुभवायला तुम्हाला वरतीच यावं लागेल गडावरती. नाही मला दाखवतोय ना, दिसतोय का मोबाईल. गडाच्या धुकं सगळीकडं, म्हणजे ढग आहे ऍक्च्युली. आणि दवबिंदू आहेत. जर जास्त वेळ ह्यामध्ये उभा राहिला तर तुम्ही पूर्ण ओले होऊन जाल ह्याच्या पद्धतीनं असे. त्यामुळं रेनकोट आणला तर म्हणजे चांगलं राहील. रेनकोट आणला तर चांगलंच राहील, पण रेनकोट नाही आणला तरी काय नाही. वरती येऊन भिजायची मजा वेगळी आहे. ठीक आहे. आणि वरती हा नजारा असा आहे की असं वाटेल पूर्ण ढगात आलेला आहेत. विमानात जरी गेलो तरी हा नजारा नाही भेटणार. वा, मान्सून मध्ये राजगडावर फिराय येण्यासाठी खूप भारी आहे. वातावरण आता खूप छान आहे, सुंदर. तुम्ही इथं फिरू शकता, फोटो वगैरे काढू शकता. तर वरती येताना थोडंसं डेंजर आहे रस्ता, पण वरती आल्यानंतर हा व्ह्यू पाहून तुम्हाला वाटणार नाही की आपण एवढ्या धोक्याच्या ह्याच्यातून आलो आहे. म्हणजे तुम्हाला भारी वाटेल. वरती आल्याला तुम्हाला अभिमान वाटेल की एवढं खतरनाक रस्ता पार करून तुम्ही इथं आलेला. आता आम्ही गड उतार होतोय बाले किल्ल्यावरून. म्हणजे इथे तलाव आहे, पाणी मगाशी पित होते लोक. पिण्याचं आहे की नाही माहीत नाही, पण लोक पित आहेत. मतलब पता नहीं, लेकिन पीते लोग पानी. मतलब पीने का होगा. आता गड उतार बाले किल्ल्यावरून होतोय.
खरं धुक्याची चादर अजून आहे, दाट एकदम.